यानंतर वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। मोन्था चक्रीवादळ त्याचबरोबर अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे। बंगालच्या खाडीमध्ये हे मोन्था चक्रीवादळ आलेलं आहे आणि हे वादळ काकीनाड, मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमच्या समुद्र किनाऱ्यावरून जाणार आहे। तेव्हा वाऱ्याचा वेग हा ताशी 100 ते 120 किलोमीटर जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्वेच्या दिशेने सरकतोय। मुंबईपासून जवळपास 620 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात हा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्यामुळे अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट आलंय। कोकण, मुंबई तसंच विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर राज्यावर सुद्धा या मोन्था वादळाचं संकट घोंघावत आहे। दरम्यान मोन्था चक्रीवादळाचं रूपांतर आता तीव्र चक्रीवादळात होणार आहे। आज ते आंध्र प्रदेशच्या काकीनाड किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे। काकीनाडा, मछलीपट्टणम किनाऱ्याजवळ येताच मोन्था वादळ हे तीव्र होईल। सध्या ते 18 किलोमीटर प्रति तास वेगानं विशाखापट्टणमकडे सरकत आहे। जसं हे वादळ जवळ येईल तेव्हा वाऱ्याचा वेग हा ताशी 100 ते 120 किलोमीटर जाण्याची शक्यता आहे। समुद्रात 5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। दक्षिण मध्य रेल्वेनं विजयवाडा विभागांतर्गत चालणाऱ्या 54 गाड्या या रद्द केल्यात। वादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकसह महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला। मोन्था हे नाव थायलंडनं दिलंय, ज्याचा थाई भाषेत अर्थ होतो सुगंधित फूल।